शरद पवारांनी विजयसिंह मोहिते पाटलांना सोबत घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा राजकीय सारीपाट बदलण्याची खेळी केली आहे। कारण बारामतीपासून ते सोलापूर लोकसभा मतदारसंघापर्यंत मोहिते पाटलांचे राजकीय प्रभाव आहे। धैर्यशील मोहिते पाटलांना माढा लोकसभेची उमेदवारी देत पवारांनी भाजपची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर राजकीय घडामोडींनी चांगलाच वेग घेतलाय। शुक्रवारी विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोहोळचे आमदार राजन पाटील यांची भेट घेतली। त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली। कारण राजन पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, तर मोहिते पाटील यांनी नुकतीच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली आहे। या बदललेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील आणि राजन पाटील यांच्या भेटीला वेगळं राजकीय महत्त्व आहे। ती भेट एक मैत्रीपूर्ण भेट होती, त्याच्यात कुठलाही राजकीय विषय नव्हता आणि आम्हाला एवढी गॅरंटी आहे की कुणीही भेट घेतली तरी राजन मालकांनी दिलेला शब्द म्हणजे हा शब्द असतो आणि तो शब्द कायम खरा ठरवणारं हे नेतृत्व आहे। कदाचित विजयदादांना धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यापेक्षा सोलापूर लोकसभेत राम सातपुते यांना पाडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असावा, म्हणून कदाचित त्यांनी मोहोळच्या नेत्यांची भेट घेतली असावी। माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी थेट लढत होऊ घातली आहे। ऐन निवडणुकीच्या पूर्वी मोहिते पाटील यांना गळाला लावून शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचं राजकीय गणित बदलण्याचा प्रयत्न केलाय। कारण मोहिते पाटील कुटुंबाचा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लोकसभा मतदारसंघात मोठा प्रभाव आहे। त्यामुळे शरद पवार यांनी भाजपमध्ये असलेल्या मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेण्याची खेळी केली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का दिला। विजयसिंह मोहिते पाटील जेव्हा जिल्ह्याचं नेतृत्व करत होते त्यावेळेस ही सगळी जुनी टीम होती। कालांतराने काही परत भाजपमध्ये जा, शिवसेनेत जा असे प्रकार दरम्यानच्या काळात घडले, परंतु आत्ताच्या स्थितीला परत विजयसिंह मोहिते पाटील जेव्हा शरद पवार सोबत गेलेले आहेत त्यावेळेस ही जुनी टीम कुठेतरी पुन्हा एकदा एकत्र येते, एका चर्चेत आहे। मोहिते पाटील यांच्यामुळे माढ्यासोबतच सोलापूर, सांगली, सातारा आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलतील अशी शक्यता आहे। कारण या सर्व मतदारसंघात मोहिते पाटील समर्थकांची संख्या लक्षणीय आहे। माढा आणि बारामती हे लोकसभा मतदारसंघ शेजारी शेजारीच आहेत। त्यामुळे बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यात सुद्धा मोहिते पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे। सांगली आणि साताऱ्यात सुद्धा मोहिते पाटील समर्थकांची भूमिका निवडणुकीत निर्णायक होऊ शकते। सोलापूर पाहिलं, माढा पाहिलं, बारामती पाहिलं अथवा सातारा पाहिलं तर हा पश्चिम महाराष्ट्राचा जो बेल्ट आहे यामध्ये जेवढीही राजकीय घराणी आहेत तर ती राजकारण सोडून आपसात नात्यासंबंधात देखील आहेत। विजयसिंह मोहिते पाटील यांना मानणारा ह्यात मोठ्या प्रमाणात असा वर्ग आहे की त्यांचा शब्द खाली पडत नाही। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि भाजपत प्रवेश केला। यानंतर भाजपनं रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेत पाठवलं। मात्र गेल्या 5 वर्षात माढ्यातील भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई रंगली। लोकसभा उमेदवारीच्या निमित्तानं हा संघर्ष पुन्हा उफाळून आला। भाजपनं रणजितसिंह निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची वाट धरली। दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील यांना सोबत घेऊन शरद पवार यांनी एका दगडात 2 पक्षी मारल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करत आहे आणि त्याचा फटका भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बसणार आहे। माढ्यामध्ये मोहिते पाटील यांना डावलणे आता महायुतीला चांगलेच महागात पडताना दिसत आहे। स्वतः विजयसिंह मोहिते पाटील हे जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत आणि त्यामुळे वातावरण पूर्णपणे भाजपच्या विरोधात जाईल का अशी परिस्थिती आहे आणि त्याचा फटका जसं त्यांनी बोलल्याप्रमाणे 4 ते 5 मतदारसंघामध्ये बसेल काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत।